नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं अजून एका छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त। आणि आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे, तर छान असं डेकोरेशन वगैरे केले, रांगोळी काढली, अशी रांगोळी वगैरे काढली, दिवे वगैरे ठेवलेत। आता अंधार थोडा पडत आलाय, तर मग हा दिवे वगैरे लावून घेईल। आणि जे मी वाण आणले तर ते पण तुम्हाला दाखवते। आपल्या देवघरात जे छोटे चौरंग वगैरे असतात तर ते आणलेत, म्हणलं यूजफुल होतील। आणि ही माझी मैत्रीण आहे आणि थोडं म्हणजे रांगोळी आम्ही दोघींनी मिळून काढले, कशी वाटते तेही नक्की कमेंट करून सांगा। तर आराध्याचं पण चाललं होतं की माझा लुक दाखवतं, आराध्यानेही छान लुक केला। आणि मुलींचं असं असतं की मध्ये मध्ये करणार, काही कार्यक्रम असला की त्यांचं मध्ये मध्ये करायचं चालेलच असतं। तर त्या या दोघीही इकडून बसल्या होत्या साईडनी, आणि माझं ठरलंच होतं की आपण जे वाण देऊ ते यूजफुल असलं पाहिजे आणि म्हणजे कायम वापरात असलं पाहिजे, की आठवण राहिली पाहिजे की हां हे छान असं वाण दिलं होतं। तर म्हणजे सगळ्यांनाच खरंच खूप आवडलं मी जे वाण दिलं होतं ते। तर सगळेच म्हणत होते की आम्ही याच्यावर बाळकृष्ण ठेवणार। तर भारी वाटलं ऐकून, म्हणजे काय माहिती सगळ्यांच्याच तोंडात येत होतं की अरे चला मी आता ह्याच्यावर बाळकृष्णच ठेवणार आहे। आणि म्हणजे मी दिलेली वस्तू प्रत्येकाच्या देवारात राहील याचं म्हणजे सॅटिस्फॅक्शन मला खरंच खूप होतं। तर खूप भारी वाटलं। आमच्यात असंच असतं, काही कार्यक्रम असला की सगळे मिळून मिसळून असतात। मला व्हिडिओ काढायलाही वेळ भेटला नाही, रांगोळी वगैरे सगळं छान काढलं मी, पण व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला। त्यामुळे म्हणलं ठीक आहे असो, म्हणजे जे आपल्या घरी आले तर त्यांना वेळ देणं हे महत्त्वाचं आहे। आणि छान मी अमावस्येच्या दिवशी म्हणजे हळदी कुंकू ठेवलं होतं, पण काही जणांना असं वाटलं की अमावस्ये दिवशी का ठेवलं, पण लक्ष्मीचा जन्मच अमावस्येचा आहे, त्यामुळे म्हणलं की छान आपल्या घरी लक्ष्मी येणार सगळ्या, तर त्या म्हणजे अमावस्या दिवशीच का नको, म्हणून मी अमावस्या दिवशी छान असं हळदी कुंकू केलं आणि खूप छान झालं। मग आपण जे ठरवलेलं असतं तसंच काही गोष्टी झाल्या तर म्हणजे खरंच खूप असं समाधान भेटतं की अरे हां छान झालं आपलं हळदी कुंकू। गेल्या वर्षी पण माझं हळदी कुंकू सगळ्यांनाच खूप आवडलं होतं, म्हणजे मी जो लकी ड्रॉ असं हळदी कुंकू असतं तर तसं हळदी कुंकू केलं तर गेल्या वर्षी, तर प्रत्येकजण ह्या वर्षी विचारत होतं की यावर्षी नाही चिट्ट्या केल्या का तू। तर मी गेल्या वर्षी असे 4-5 वेगळे वाण आणले होते आणि काही वाण अगदी भारी होते, आणि मग चिट्ट्या केल्या होत्या। चिट्ट्या मिक्स करून ज्या चिट्टी म्हणजे जी चिट्टी जिला येईल तर ते वाण तिला द्यायचं। तर इतकं म्हणजे त्या म्हणजे लेडीजना सगळ्यांना इतकं आवडलं होतं, ते सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं होतं। आणि यावर्षी पण सगळ्यांनाच वाण खूप आवडलं, रांगोळी पण खूप आवडली, खूप छान रांगोळी काढली, सगळ्यांनी असं भरभरून कौतुक केलं। तर असं म्हणजे समोर कौतुक करणारी पण माणसं आयुष्यात असायला हवी। आणि म्हणजे आपण काहीतरी केलंय तर काही लोक पण असं आपल्या आयुष्यात असतात की त्या असं म्हणजे समोर कोणीच म्हणून दाखवत नाही की बरे हां छान केलंय म्हणून, येणे इथं आमच्या गप्पा चालल्यात। काही कार्यक्रम असला की आमच्या गप्पाला काही लिमिट नसतं। तर माझा विषय काय चालला होता की म्हणजे भरभरून कौतुक करणारी पण माणसं आपल्या आयुष्यात असायलाच हवी, त्यांनी खरंच खूप एनर्जी भेटते, खूप छान वाटतं। आणि अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत, हे मी म्हणजे खूप मला भाग्यवान समजते की अशी सगळी माणसं माझ्या आयुष्यात आहेत। तर देवाला म्हणजे आपण जे आपल्याकडं आहे त्यात समाधानी राहिलं ना तर खरंच म्हणजे काही म्हणजे आपल्याकडं असावं, सगळ्यांना अपेक्षा असतेच, अपेक्षेशिवाय माणूस नसतो, पण जे आहे जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत त्यात खरंच समाधानी असलं ना तर खूप भारी वाटतं। आणि मला असं काही कार्यक्रम असला ना तर माझं एक्सायटेडमेंट लेवल असते ना तर काही वेगळीच असते। तर असं तरी आमच्या काकू आहेत आणि यांचं पण चाललं होतं की गेल्या वर्षी तू चिट्ट्या केल्या होत्या, यावेळेस नाही केल्या का, तर म्हणलं वेगळं करायचं प्रत्येक वेळेस। आणि आता पुढच्या वेळेस तर आमचं ठरलं आहेच की आम्ही एकत्रच हळदी कुंकू करू, जेणेकरून आपण जी वस्तू घेईल ती अगदी सगळ्यांचं मिळून बजेट असेल तर छान पण येते आणि समोरच्याला पण द्यायला छान वाटतं। तर मी सगळ्यांच्याच पाया वगैरे पडली, पण काही जणांच्या पाया पडायचं राहिला, गडबड गोंधळ होतो, त्यामुळे राहून जातात काही गोष्टी, पण खूप छान हळदी कुंकू झालं।
व्हिडिओ खूपच छोटा झालेला आहे, पण म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया की माझं हळदी कुंकू कसं केलं, काय केलं, आणि मी सगळे फोटो पण पुढे अटॅच केले सगळ्यासोबत काढलेले, तर ते पण तुम्ही नक्की बघा. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की माझं हळदी कुंकू तुम्हाला कसं वाटलं. आणि सगळ्यांचे फोटो काढले होते तर ते सगळे मी अटॅच केले तिथं. चला तर मग बाय बाय.